काय प्रमोद शिंदे आणि सुहासिनी शिंदेताई दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळेजण पटापट शुभेच्छा तुला करून घ्या. एनिव्हर्सरी सुहासिनी ताई. हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला दोघांना, प्रमोद सर, सुहासिनी ताई. प्रमोदचं नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि कितवा लग्नाचा वाढदिवस, काय काय फरक पडला ते सांगणारच आहे. माझ्या एक्सपिरियन्स भरपूर झाला असेल. आम्हाला लिंक दिली पल्लवी मकवाना या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. माझं वरचेवर प्रत्येक वर्षाला कॉर्पोरेट हेल्थ चेकअप होत राहतं, तर मी जायचो तिथे, त्यांची भेट व्हायची. ते आमच्या रिलेटिव्हच आहेत. तर त्यांच्या थ्रू मला 87 ला जॉईन करायची अपॉर्च्युनिटी भेटली आणि त्याच्यासाठी मी त्यांच्या सतशा ऋणी आहे, याच्यासाठी की त्यांनी बऱ्याच जवळ 3-4 वर्ष मला नेहमी प्रत्येकाला मी कॉर्पोरेट हेल्थ चेकअप साठी जायचो, तर ते मला सांगायचं, प्रमोद तुला वजन कमी करायचं आहे तर 87ची ही लिंक ऐक, त्यांच्या बरोबर तुला भरपूर गायडन्स भेटेल वजन कसं कमी करायचं. पण मी काय ऐकलं नाही. जेव्हा डॉक्टरनी अल्टिमेटम दिलं आणि सांगितलं की प्रमोद तुला वजन कमी करावं लागेल, नाहीतर मग तुला ऑपरेशन करून आपण तुझं वजन कमी करू. पण ते ऑपरेशन करण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये बरेच रिस्क होते, म्हणून आम्ही ते टाळायसाठी मी आणि सुहासिनीने ठरवलं की आपण एकदा ऐकून बघूया. आणि त्याप्रमाणे मी ऐकलं आणि जो आठवडाभर ऐकल्यानंतर मला कनेक्ट झालं की नाही बाबा, आपण 87 बरोबर राहून आपलं वजन कमी करायचं जे साध्य करू शकतो. त्यासाठी आम्ही जॉईन झालो. माझ्यासाठी जॉईन झालो, सुहासिनीमुळे जॉईन झालो, कारण सुहासिनी मला इन्सिस्ट केलं की नाही आपण ऐकूया. मग त्याच्यामुळे मी जॉईन झालो आणि माझा जवळजवळ 8 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये 20 किलोचा आणि पहिल्या 40 दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये 8 किलोचा वेट लॉस झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मला शक्य झालं की माझं अम्ब्युलिकल हर्नियाचं ऑपरेशन जे बऱ्याच 5-6 वर्षापासून स्टक झालेलं बिकॉज ऑफ माय वेट आणि माझी जे पोटाचा घेर वाढल्यामुळे ते डॉक्टर ऑपरेशन करायला तयार नव्हते. आता माझा घेर व्यवस्थित कमी झालाय. माझं ऑपरेशन होऊन 5 ते 6 महिने झालेले. डॉक्टरांनी 6 महिने मला रेस्ट करायला सांगितलेली, जास्त हेवी पोटाचं काही प्रकार वगैरे किंवा एक्सरसाइज करायला सांगितलं नव्हतं. त्यामुळे माझं रनिंग आणि माझं जे एक्सरसाइज आहे, योगा आहे, ते बंद आहे. तर मला वाटलेलं की माझं वजन वाढेल, पण 87चा गायडन्स भेटल्यामुळे माझं वजन मेंटेन मी ठेवू शकलो मागच्या 6 महिन्यामध्ये. त्याच्यासाठी मी सुद्धा सरप्राईज आहे, कारण मागे सुद्धा मी वजन कमी करून केलेलं, पण माझं लगेच त्याच्या डबल, जेवढं कमी झालं त्याच्या डबल वाढलेलं. पण 87मुळे ते मेंटेन कसं करायचं हे सुद्धा मला गायडन्स भेटलेलं आहे. तर माझ्या बरोबर माझ्या फॅमिलीचा पण पूर्ण एक्सपिरियन्स आहे. सुहासिनी सांगेलच तिचा एक्सपिरियन्स. माझी आई, तिला व्हेरिकोज वेन्स आणि सोरायसिस प्रॉब्लेम आहे. तिचं पण जवळजवळ 8 ते 10 किलोचं वजन वेट लॉस झालंय. त्याच्यामुळे तिचं सोरायसिस, तिचं व्हेरिकोज वेन्सचा जो पाय सुजलेला असायचा तो सूज कमी झाल्यामुळे तिला चालताना धरल्याशिवाय चालता येत नव्हतं. तर ती आता म्हणजे न धरता ती स्वतः चालू शकते. ती प्रत्येक दिवशी, माझी आई सुद्धा आपल्या ह्या आता लिंकवर कनेक्टेड असेल. ती नेहमी आमच्या घरातच असते. आता ती माझ्या मोठ्या भावाकडे गेलेली आहे. म्हणजे आम्ही घरात सगळेच ऐकत असतो. सुहासिनी किचन मध्ये, मी माझे काम करत करत हेडफोन लावून ऐकत असतो आणि आमची आई बेडरूम मध्ये असे ऐकत असतात. आणि माझ्या बरोबर माझ्या मुलांचा पण चांगला रिझल्ट आहे. त्यांना डायनो चालू केल्यापासून त्यांची आकलन शक्ती वाढली. त्यांचं जे वरचेवर आजार असायचे, सर्दी खोकला वगैरे, ते बंद झालं. मुलाला कफचा त्रास होता, तर कफचा त्रास पण होता, ऑलमोस्ट कमी झालेला आहे. हे सगळं पॉसिबल आहे 87 फॅमिलीमुळे. धन्यवाद. आमच्या लग्नाला आता 16 वर्ष झाली आहेत. तुमचं जे आशीर्वाद आणि शुभेच्छा भेटल्या त्याबद्दल आम्ही भरपूर आनंदी आहोत. थँक्यू मॅडम. सुहासिनी सांगेल तुझं. नमस्कार, माझं नाव सुहासिनी शिंदे आहे. मी ठाण्यावरून आहे. मला लिंक दिलेली मखाने ताईने. ताई मागे लागत होते, मी म्हणजे चला ऐकावं. आता प्रमोद सरांनी सांगितलेलं आहे. मला हेल्थ चॅलेंजेस म्हणजे वेट तर नव्हता एवढा, पण मला हेल्थ चॅलेंजेस भरपूर होते. जसं ऍसिडिटी, स्पाईनचा प्रॉब्लेम होता, मला खूप त्रास व्हायचा.
रोज मी म्हणजे उठले की नाही मी काय करू काय नाही असं व्हायचं. आणि प्रत्येक आठवड्याला मी होमिओपॅथी वगैरे घ्यायची. ॲलोपॅथी तर मला चालतच नव्हतं. मला खूप त्रास व्हायचा स्पाइन ऍसिडिटीमुळं. मग ऍसिडिटी जशी झाली की स्पाइन मध्ये त्रास व्हायचा. वाकले की नाही मला स्पाइन मध्ये खूप दुखायचं वगैरे. मग नंतर आम्ही खूप म्हणजे ठाण्यामध्ये जेवढे डॉक्टर आहेत नाहीत, पूर्ण प्रमोद सरांनी शोधून काढला तरी पण मला काही त्याच्यामध्ये फरक पडला नाहीये. मग नंतर मी कंटाळून म्हणले मला एवढं त्रास होतोय, मला नाही राहायचंय, मला नाही जगायचंच नाहीये, एवढा त्रास होत होता. मग परत आम्ही ठरवलं की चला बाबा आता हिला इंजेक्शन देऊया स्पाइन मध्ये. मग गेलो आम्ही सर्व सेटल की झालेलं की उद्या आम्हाला ऑपरेशन करायचंय म्हणून. मग परत आम्हाला सांगितलं की आम्हाला माहिती होतं की स्टेरॉइडचं इंजेक्शन देतात, ते दिले की नाही नंतर तुम्हाला त्रास होईल. पण मला एवढं सहन होत नव्हतं की नाही मला घ्यायचंच आहे आणि मी रेडी होते. म्हणजे नाही मला त्रास व्हायचा, कुणाला सांगू काय नाही कळत नव्हता. मग आम्ही रेडी झालो. पण हे शतायशी फॅमिली माझ्या आयुष्यात आली. मी खूप आता आनंदी आहे, सुखी आहे की एवढं मला गायडन्स भेटला. शेटे सर, घाट मॅडमचा आवाज ऐकले नाही किंवा मला सकाळ जात नाहीये, कारण की त्यांचा आवाज एवढा आणि मला माझ्या ह्याच्यामध्ये बद्दल एवढा झालेला आहे की मी खूप निगेटिव्ह होते, पण मी आता पॉझिटिव्ह आहे आणि आनंदी आहे. माझी मुलं पण घेत आहेत डायनो वगैरे, ते पण हेल्दी आहेत. थँक्यू शतायशी फॅमिली. चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आपण शिंदे फॅमिलीसाठी. आणि आता अजून एक जाणार आहोत आपण, वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. आणि मनीषा नागणे, जोरदार क्लॅप करू. मग येणार आहे गायत्री तुझ्याकडे, कारण तुझा एक्सपिरियन्स लेस दिवसात होणार आहे. त्यामुळे जोरदार क्लॅप करू आपण मनीषासाठी. आणि मनीषा, वाढदिवसाच्या